नमस्कार, एस जी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग भरतीचा रिझल्ट कधी लागेल म्हणजे त्याची दुसरी रिस्पॉन्स शीट, सुधारित रिस्पॉन्स शीट कधी येईल याबाबत माहिती बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये सूचनामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये अशीच एक सूचना प्रसिद्ध झालेली होती की तुम्ही बघू शकता यामध्ये दिलेलं होतं 30/11 ते 7/12 मध्ये परीक्षा झाली होती आणि 15 तारखेपासून लॉगिन आय डीमध्ये उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि जर चुकीच्या प्रश्नांसाठी 18, 12 व 20/12 यामध्ये हरकतीसाठी लिंक उपलब्ध करून दिलेली होती. पण सदर आक्षेपाबाबत आणखीही कोणतीही म्हणजे रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेले नाहीत. यामध्ये दिलं होतं हरकत स्वीकृत झालेली आहेत व पदाची अंतिम उत्तर तालिका उमेदवाराच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. हे नोटीस 4 तारखेला आलेले आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. पण अजूनही लॉगिनमध्ये उपलब्ध झालेली नाही. तुम्ही लॉगिनमध्ये या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉगिन या ठिकाणी क्लिक करून बघितलं तर या ठिकाणी अजून पण वेबसाईट डाऊन दाखवत आहे. द लॉगिन फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन 18/12 to 20/12. ज्यावेळेस वेबसाईट अपडेट होईल हा रिझल्ट म्हणजेच सुधारित रिस्पॉन्स शीट कधीही वेबसाईटवर ते उपलब्ध करून देतील. TCS कडून आणखी काही माहिती आलेली नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून देखील कोणतीही माहिती आलेली नाही. या PDF मध्ये जसं दिलेलं आहे की लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसं दिलेलं आहे. पण 4 तारखेपासून आज 12 तारीख आहे तरी देखील आलेलं नाही. त्याबाबत कधीही ते सुधारित रिस्पॉन्स शीट दाखल करू म्हणजेच तुमच्या लॉगिन आय डीमध्ये उपलब्ध करून देऊ शकतात. आजही येऊ शकतं किंवा उद्या परवा म्हणजे 2-4 दिवसामध्ये सुधारित रिस्पॉन्स शीट उपलब्ध होतील. तर दुसरी गोष्ट म्हणजेच यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही असं यामध्ये दिलेलं आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर तलाठी भरतीमध्ये जे नॉर्मलायझेशन झालं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूपच संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की नॉर्मलायझेशन झालं की खूपच गुण कमी जास्त होतात. म्हणजे ज्यांना चांगले गुण आहेत त्यांचे गुण देखील कमी होत आहेत किंवा कोणाचे कमीचे जास्त होत आहेत. तर असं काही टेन्शन घेऊ नका, यामध्ये होणार नाही. कारण ही परीक्षा टेक्निकल जास्त होती. यामध्ये दिलेलं आहे जास्त शिफ्टमध्ये जे पेपर झालेले होते म्हणजेच क्लास 4 ग्रुप डीचे जास्त सत्रामध्ये ही परीक्षा झालेली होती. म्हणजेच हे हायलाईट केलेले 3 क्लास 4 म्हणजेच हे 3 रो आणि ह्या 3 रो म्हणजेच 6 शिफ्टमध्ये ही पेपर झालेली होती. म्हणजे गट डचे त्यासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे. आणखी या 2 म्हणजे स्टाफ नर्स प्रायव्हेट याचे देखील 2 शिफ्टमध्ये पेपर झालेले होते. याचं देखील नॉर्मलायझेशन होईल. आणि फार्मसी ऑफिसर या 3 पदांसाठी नॉर्मलायझेशन होणार आहे. कारण त्यांची एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये नोटीसमध्ये म्हणजेच नोटिफिकेशनमध्ये दिलं होतं की ज्या पदांची एक्झाम ही जास्त शिफ्टमध्ये झालेली होती त्यासाठीच नॉर्मलायझेशन होणार आहे. तसं यामध्ये नोटिफिकेशनमध्ये म्हणजे जाहिरातीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. यामध्ये दिलेलं म्हणजे जे हायलाईट केलेल्या रो आहेत म्हणजे गट डच्या आणि स्टाफ नर्स आणि फार्मसी ऑफिसर या 3 पदांसाठी फक्त नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि त्यामुळे त्यांचे कमी जास्त गुण होऊ शकतात. आणि बाकीच्या पदांचे म्हणजेच हे पूर्ण ग्रीन कलरमध्ये जे पदं आहेत त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. कारण की त्यांची परीक्षा ही एकाच शिफ्टमध्ये झालेली होती. म्हणजे एका वेळेस त्यांचे पेपर झालेले आहेत. डेट वेगवेगळे जरी असले तरी एकाच वेळेस त्यांचे पेपर झालेले आहेत. त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. त्यांचे ओरिजिनल जे गुण आहेत तेच तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होतील.
आणि शेवटची गोष्ट म्हणजेच या टेक्निकल पदांचा कट ऑफ हा खूपच कमी लागणार आहे. कारण यासाठी 80 या पदांसाठी 80-20चा पॅटर्न होता. म्हणजेच 80 प्रश्न हे टेक्निकल संबंधित होते, म्हणजेच त्या पदाशी निगडीत होते. म्हणजे 160 गुणांसाठी 80 प्रश्न होते आणि 20 गुण हे मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी व जनरल नॉलेज यासाठी होते. त्यामुळे टेक्निकल पदांचा अभ्यास करणारी मुलं खूप कमी असतात. जे रेग्युलर ज्यांचा अभ्यास जे स्पर्धा परीक्षा करणारे आहेत त्यांचा आणि या टेक्निकल पदांचा काही संबंध नाही. त्यामुळे निकाल या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. तर लवकरच रिस्पॉन्स शीट तुमच्या अकाउंटमध्ये उपलब्ध होतील. हे आजही होऊ शकतात किंवा उद्याही होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला कायम भेट देत चला. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी SG Tech या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.